कसा आहे पंडा? हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनेल. आणि आज आहे बेंदूर, कर्नाटकी बेंदूर. पाऊस बघा केवढा आज झालाय. बघा पाणीच पाणी झाले. काय शेत बघा कशी पडल्यात सगळी. आणि आता आपण जाणार आहे शेतात. जरा झाडं आहेत आंब्याची, जरा ती छाटणी करायची आहे. आपल्या गावचं वातावरण बघा कसं आहे, मस्तपैकी. चेक. तर छाटणी बरोबर करायला का नाही जरा सांगा. एक्सपर्ट कोण असेल जरा सांगा. जरा छाटणी मी करालो ती बरोबर आहे का नाही. तर भावांनो, आज आहे कर्नाटकी बेंदूर. आणि ह्यो बेंदूर जरा आपल्या गावात जरा वेगळ्याच पद्धतीने साजरा करतात. म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळी दाखवतोच काय विषय असतो गावात. आता जाऊया घराकडे. आणि आज संध्याकाळी बघायला लागते बेंदूर अर्धा गावात संध्याकाळी 4 वाजता. लय वाईट विषय असतो गावात सोडा. आणि मजा असते. एक जण अशी पळवणारी एका साईडला आणि धरणारी एका साईडला असतात. संध्याकाळी दाखवतो तुम्हाला. तर भावांनो, गावातलं वातावरण बघा हे कसलं झालंय. एक नंबर गाव म्हणजे गाव असते हो. हे बघा विषय आहे काय. पाऊस पण धरलाय आज लई. येणार काळ कुठून आले सगळं. भावांनो, इथं संध्याकाळी आज बेंदराचा विषय होणार आहे बघा. ते डिजिटल वगैरे लावले बॅनर करून. तात्याप्रेमी. धरला पब्लिक बघा भाऊ. पब्लिक तमाम पब्लिक आहे. हे भावा कसं आहे पब्लिक. बंडा भाऊ आलाय. बंडा भाऊ. तर भावानं पब्लिक बघा की कुठल्या गावच्या आल्यात. उत्तूर पेंढारवाडी लई लांब आल्यात पोरं बघायला सगळे. तात्याप्रेमी. व्हिडिओ आलाय ना. दुसरा बैल सोडाल्यात 2 नंबरचा. आणि पब्लिक बघा की केवढा आहे. ढीक पब्लिक आहे. आला बघा बैल तराड आहे. तीन नंबरचा बैल आला. बैल गेलेला आहे. विचार नाना कसा आहे पंडा. कवन्या कुठं पडता. वाईट आहे वाईट विषय. आणि ह्या साईडला सगळे धराला बघा कार्यकर्ते. धराला
भावाने विषय झाला आता येणार आहे बैल सोडणार बघा सोडला बघा आला बघा खवल्या खवल्या एक नंबर बैल भावानू पहिला आला आता दुसरा यो पहिलवान बघा सुटलाय बांबालाय बघा पहिलवान कसा बांबालाय खानावळीचा ह्यो बैल आहे खानावळीचा खाऊन बांबालाय बघा नाद भावाचा नाद बघा कशी कार्य करताय नाद आहे नाद अर्धा होता नाद कसा आहे अर्धाळा गावात हे बघायला मिळणार फक्त अर्धाळा गावात आणि ह्यो काय विषय बघा इथे विषय बघा कसा आहे नाद नाद ही बारकी कार्यकर्ता हे कसे आहे तिथे नाद आहे असली ह्यो बघा नाद काय काय कसे आहेत कार्यकर्ते तर भावांना आता नारळ सगळं गावल्यात त्यांचा प्रसाद करणार इथं उमेश भाऊ उमेश काटव काय मग काय बेंदर कसा वाटला तुला अर्धा गावाचा अतिशय सुंदर असा बेंदर ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा पावसात सुद्धा अतिशय जास्त आणि या वेळेला अर्धा उत्तूर पेंढरवाडी वळक्षवाले हालेवाडी पंचकृषी सगळं चौकीन आलेले आहेत चौकीन आलेले आहे आणि पाऊस पण बघताय तुम्ही आणि चौकीन बघा इकडे कसे आहेत बरं पावसात भावाने कार्यक्रम साजरा केलाय